नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जवळपास 10 दिवसानंतर, 10 म्हणण्यापेक्षाही खरं सांगायचं तर मला वाटतं 15 एक दिवस झाले असतील, मी परत एकदा व्हिडिओ बनवायला सुरुवात करतोय. काही कारणास्तव तब्येत खराब झाली, ते रडगाणं नव्याने सांगण्याची गरज नाही. पितृपक्षही संपलेला आहे आणि आता काय म्हणतात, नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या निमित्ताने नव्याने सुरुवात करतोय. योगायोग असा आहे की विषय पण मला पहिल्या दिवशी असा सापडलाय की ते शीर्षक बघितल्यानंतर अनेक जण गोंधळलेले असतील की आभाळ फाटलंय, शिवायला दोरा मिळत नाही. हे मित्रांनो, खूप खूप जुनं गाणं आहे. मला वाटतं आजच्या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा ते गाणं आठवणार नाही. आभाळ फाटले, शिवायला दोरा मिळायचा नाही, असं ते गाणं आहे. 1968 सालचं. म्हणजे ती 32 आणि ही 24 अशी वर्ष एकत्र केली तर जवळजवळ किती 56 वर्ष होतात. 56 वर्षापूर्वीचं गाणं आहे. आणि मला वाटतं की श्रीकांत ठाकरेंनी त्याला संगीत दिलेलं होतं. बहुधा शरद मुठे, शाहीर शरद मुठे यांनी गायलेलं किंवा लिहिलेलं गाणं मला आता आठवत नाही, पण अजूनही ते शब्द माझ्या डोक्यात आहेत. आणि ही 56 वर्षापूर्वीची जुनी आठवण सांगायला आज वर्षाच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी का आलोय असं तुम्हाला वाटेल, तर त्याचं कारणही तसंच आहे की आजच सकाळी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या प्रचारासाठी एक नवीन गाणं तयार करून ते पत्रकार परिषदेमध्ये विमोचित केलं, प्रकाशित केलं. त्याचा गाजावाजा माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावा असं आवाहन केलं. आणि मला ही 56 वर्षापूर्वीची आठवण आली, जेव्हा 1968 साली शिवसेना ही पहिल्यांदा आपला सामाजिक चळवळीचा वसा बाजूला ठेवून 20% राजकारण आणि 80% समाजकारण या भूमिकेतून मुंबई महापालिका निवडणुकीत उतरली होती. आणि तेव्हाच हे गाणं आहे, आभाळ फाटले, शिवायला दोरा मिळायचा नाही. पण त्याचाही एक इतिहास सांगितला पाहिजे. त्यापूर्वी राजकारणामध्ये, पक्षांच्या वेगवेगळ्या चळवळीमध्ये, प्रचारामध्ये शाहिरांचे कार्यक्रम व्हायचे. सभास्थानाच्या जागी शाहीर अमर शेख असतील, शाहीर साबळे असतील, यासारखे दिग्गज शाहीर कार्यक्रम सादर करायचे आणि त्यानंतर सभेला सुरुवात व्हायची. त्याला फाटा देऊन पहिल्यांदा निवडणुकीत उतरलेल्या शिवसेनेने जे काही नवे आयाम भारतीय राजकीय निवडणुकाला दिले, त्यामध्ये आपल्या पक्षाचं स्वतंत्र प्रचार गीत ही शिवसेनेने भारतीय राजकारणाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. कदाचित आजच्या उबाठा शिवसेनेच्या किंवा शिवसेनेच्या नव्या पिढीला ते माहिती सुद्धा नसेल. 2 गाण्यांची एक फिरणारी रेकॉर्ड असायची. ग्रामोफोनची जी रेकॉर्ड होती, ती रेकॉर्ड बनवून बाजारात आणली गेली होती आणि त्याच्यात 2 गाणी होती. त्यातलं एक गाणं होतं, आभाळ फाटले, शिवायला दोरा मिळायचा नाही आणि मिळाला तरी तो पुरायचा नाही, असं एक गीत होतं. आणि दुसरं गीत होतं, ठाई ठाई घोष एक शिवसेना जिंदाबाद, विजयश्रीची माळ कुणाला, उगाच का हा करता वाद, ठाई ठाई घोष एक शिवसेना जिंदाबाद. आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एक स्वतंत्र ग्रामोफोन रेकॉर्ड तयार करणारा भारतातला पहिला राजकीय पक्ष कुठला असेल, जेव्हा त्याला पक्ष म्हणून मान्यता सुद्धा नव्हती, निवडणूक आयोगाची मान्यता नव्हती, राज्य पक्ष म्हणून मान्यता नव्हती, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता नव्हती, अशा वेळेला एक नवजात 2 वर्षाचा पक्ष किंवा संघटना शिवसेना
यांनी हे रेकॉर्ड बनवली होती आणि निवडणुकीच्या 1968च्या मुंबई महापालिकेच्या त्या शिवसेनेच्या पहिल्या निवडणुकीत ते गीत जागोजागी जिथे गल्ली बोळात शिवसेनेच्या प्रचार सभा व्हायच्या, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, दत्ता प्रधान, खुद्द बाळासाहेब असे ज्या मुंबईच्या कानाकोपऱ्यात जाऊन सभेचं रान उठवत होते, तिथे प्रत्येक सभेच्या आधी 10-10, 15-15 वेळ दिवसभर हे गाणं वाजायचं, ही दोन्ही गाणी वाजायची. शब्द होते, विजयश्रीची माळ कुणाला उगाच का हा करता वाद, ठाई ठाई घोष एक शिवसेना जिंदाबाद. आणि दुसरं गाणं, आभाळ फाटले शिवायला दोरा मिळायचा नाही आणि मिळाला तरी तो पुरायचा नाही. उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळेला जो नारळ फोडला, त्या नारळाच्या पाण्याचे तुषार अंगावर उडालेले आठवतात. त्यांना आज नवीन गाणं आपल्या पक्षातर्फे रिलीज करताना शिवसेनेचा हा इतिहास कितपत माहिती आहे आणि आठवला असेल माहिती नाही, कारण त्या कार्यक्रमामध्ये, पत्रकार परिषदेमध्ये त्यापैकी कोणीतरी शिवसेनेचा ओरिजिनल शिवसैनिक शिल्लक होता की नाही याचीच मला शंका आहे, मी जो व्हिडिओ बघितला त्यानुसार. आणि योगायोग बघा मित्रांनो, योगायोग बघा की शब्द कसे असतात. नव्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या शिवसेनेच्या प्रचार गीताचे शब्द होते, आभाळ फाटले शिवायला दोरा मिळायचा नाही आणि मिळाला तरी तो पुरायचा नाही. हे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या प्रचार गीताचे शब्द होते. आणि आज 56 वर्षानंतर उद्धव ठाकरेंना पित्याच्या त्या पहिल्या प्रचार कृत्याचं नव्याने अनुकरण करावं लागले. एक स्वतंत्र गीत मध्ये कुठून लावून करायचं, काय करायचं सोडून द्या, पण शब्द कसे मोजके असतात मित्रांनो. अनेकदा असं म्हणतात, जे देखे कवी ते न देखे रवी. म्हणजे सूर्याला सुद्धा जे दिसत नाही किंवा बघता येत नाही ते एक कवी बघतो. आज ज्यांनी कोणी उद्धव ठाकरे यांच्या उभाठा शिवसेनेसाठी प्रचार गीत लिहिलंय, त्याला हे शिवसेनेचं ओरिजिनल गाणं ऐकून तरी माहिती आहे का मला कल्पना नाही, पण असतं तर त्याच्या लक्षात आलं असतं की आज उभाठा शिवसेनेची 56 वर्षानंतर नेमकी त्या गीतासारखी अवस्था झालेली आहे. बाळासाहेबांच्या त्या मूळ शिवसेनेने 2 वर्षात जी राजकीय भूमिका घेऊन निवडणुकीच्या रिंगणात छड्डू ठोकला होता, आखाड्यात छड्डू ठोकला होता, तेव्हा विरोधकांसाठी म्हटलं होतं की तुमच्यासाठी आभाळ फाटलेला आहे आणि त्या आभाळ शिवायला तुमच्याकडे दोरा सुद्धा नाहीये आणि तो दोरा शोधून काढला तर तो पुरणार सुद्धा नाही. पण नेमकी तीच अवस्था आज उभाठा शिवसेनेवर आलेली आहे. ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या 5-10 वर्षामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नव्या सवंगड्यांनी केलं, ज्यांना शिवसेनेच्या परंपरा, वारसा, इतिहास ठाऊक सुद्धा नाही, अशा लोकांनी गेल्या 10 वर्षामध्ये शिवसेनेचे जे वाटोळं करून टाकलेलं आहे, त्यामुळे शिवसेनेच्या मूळ गीताचं वर्णन आजच्या उभाठा शिवसेनेला लागू व्हायची पाळी आलेली आहे. आभाळ फाटले शिवायला दोरा मिळत नाही, मिळायचा नाही सोडून द्या, मिळतच नाहीये. ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करा, आपल्याला इतक्या जागा मिळाल्या पाहिजेत म्हणून अजिजी करतायत, त्याचा मागमूस 56 वर्षापूर्वी नव्या कोऱ्या शिवसेनेला निवडणुकीच्या रिंगणात उतरताना ठाऊक नव्हता. शून्यातून एक पक्ष निर्माण झाला, आयुष्यात पहिली निवडणूक लढवली आणि महापालिकेमध्ये 140 पैकी मला वाटते 42 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले. आणि बघता बघता शिवसेना हा मुंबई महापालिकेत पहिल्या पदार्पणातच सर्वात मोठा विरोधी पक्ष झाला. महापालिकेतला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला होता. शिवसेना आणि प्रजा समाजवादी पक्ष
मधु दंडवते, सदानंद वर्दे यांचा, याच्याबरोबर युती करून, ती पहिली युती शिवसेना निवडणुकीत पहिल्यांदाच उतरली, ती सुद्धा युती करून उतरली होती. आणि ती युती त्यानंतर बदलत गेल्या असतील युत्या, पण ती युती हा शिवसेनेच्या परंपरेचा भाग होता, हा उद्धव ठाकरे विसरून गेले. बाळासाहेबांचे एक एक सवंगडी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कर्तृत्वाने नामशेष करून टाकले, हाकून लावले, शिवसेनेतून पळून लावले. त्यामुळेच आज उबाटा शिवसेनेसमोर आभाळ फाटले म्हणायची वेळ आलेली आहे. आभाळ फाटले, कोणीतरी मदतीला या रे असा ठाव त्या शिवसेनेने 2 वर्षाची असताना फोडला नव्हता. तो 58व्या वर्षी उद्धव ठाकरेंना शिवसेनेत 58व्या वर्षी टाहो फोडावं लागते. काय ते दार उघड पये दार उघड, ह्याच्यासाठी एक नवीन गाणं आणावं लागतंय. किती विचित्र गोष्ट आहे बघा मित्रांनो, किती विचित्र आहे. जे कोणी लिहिलं असेल तेव्हा, शरद मोठे होते की कोण मला आठवत नाही, शाहीर शरद मोठे, पण त्यांचे शब्द उद्धव ठाकरेंनी किती खरे करून दाखवलेत. आज उद्धव ठाकरेच त्या अवस्थेत गेलेले आहेत की त्यांना आभाळ फाटलं म्हणल्यासारखी अवस्था आली आहे. ज्या आघाडीत ते आहेत, त्या आघाडी त्यांना हिंग लावून विचारत नाहीये. टाहो फोडून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे धडपडत आहे. आभाळ फाटले, शिवायला दोरा मिळत नाही, अशी अवस्था त्यांच्या पक्षाची झाली आहे. एक मुख्यमंत्री पदाचा हव्यास करता करता उद्धव ठाकरेंनी आपल्या पित्याने स्थापन केलेला एक स्वयंभू पक्ष कुठच्या अवस्थेत आणून टाकलाय की त्याची मूळ निशाणी 1968च्या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेला मान्यता नसताना सुद्धा एक समान निशाणी देण्यात आली होती, ते धनुष्य बाणच होतं. ते धनुष्य बाण सुद्धा आज उबाठा यांच्या हाती आलेलं नाही, राहिलेलं नाही, आणि त्यांना मशालीचं गीत बनवायला लागतंय. मला आठवतं त्या 68च्या निवडणुकीमध्ये जे काही शिवसेनेचे उमेदवार उभे राहिले होते त्या सगळ्यांना धनुष्यबाण ही निशाणी मिळाली होती. पण आज जे धनुष्यबाण मूळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे, ज्याचा बाण सरळ उभा आहे, तशी ती निशाणी नव्हती. तो असा तिरपा असलेला बाण आणि धनुष्य अशी निशाणी होती. आणि एकच त्यातला उमेदवार असा होता की त्या उमेदवाराला धनुष्यबाण ही दिशाणी 68च्या महापालिकेच्या निवडणुकीत मिळालेली नव्हती. अर्थात तो पराभूत झाला. त्याचं नाव होतं छगन भुजबळ. माझगाव मधून छगन भुजबळ 68ची महापालिका निवडणूक शिवसैनिक म्हणून लढले. त्यांना आपलं काय तो तुतारी बिगुल ही निशाणी होती भुजबळांची एकट्या, आणि बाकी सगळे शिवसैनिक हे धनुष्यबाण, तिरपा बाण असलेलं धनुष्यबाण या निवडणुकीत त्या चिन्हावर लढले होते. आणि गाणं होतं आभाळ फाटले, शिवायला दोरा मिळायचा नाही. हे सगळ्यांसाठी होतं. संपूर्ण महाराष्ट्र समिती, कम्युनिस्ट, काय ते शेतकरी कामगार पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांची जी एक संयुक्त महाराष्ट्र समिती मोडल्यानंतर उरलेली समिती होती, ती संपूर्ण महाराष्ट्र समिती म्हणून निवडणूक लढवत होती. आणि अवघ्या 4-5 महिन्यापूर्वी त्या संपूर्ण महाराष्ट्र समितीने मुंबईत कम्युनिस्ट, समाजवादी असे समितीचे 8-10 आमदार निवडून आले होते, शिवसेनेचा विरोध असताना सुद्धा. आणि ज्या गिरण गावाला पुढल्या काळात शिवसेनेचा बालेकिल्ला मानला गेला, त्या बालेकिल्ल्यामध्ये कृष्णा देसाई, सागो पाटकर, गुलाबराव गणाचार्य असे समितीचे आमदार निवडून आले होते गिरण गावातून. आणि त्यांना आव्हान देत काही महिन्यामध्ये कॉम्रेड डांगे लोकसभेवर निवडून गेले होते. जॉर्ज फर्नांडिस दक्षिण मुंबईतून समितीचे नेते म्हणून लोकसभेत पोहोचले होते सखा पाटलांना पाडून. अशा वेळेला त्यांना आव्हान देत काही महिन्यात शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरली. आणि बघता बघता मुंबई महापालिकेतला
सगळ्यात 2 नंबरचा पक्ष होऊन बसली, काँग्रेसच्या खालोखाल. त्याच्या पुढे मला वाटते संयुक्त समाजवादी पक्षाचे अवघे 2, कम्युनिस्ट पक्षाचे अवघे 2, मणिशंकर कवटे आणि एक सावंत म्हणून शिवडीचे होते, मृणाल गोरे आणि सोहनसिंग कोहली, हे 2 नगरसेवक समाजवादी पक्षाचे निवडून आले होते. पण शिवसेनेला बरोबर घेऊन प्रजा समाजवादी पक्षाने 11 नगरसेवक निवडून आणले होते, ज्याच्यात सदानंद वर्दे होते, बरेच लोक होते. आणि त्या आपल्या विरोधकांना, काँग्रेस सहित संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या विरोधी पक्षांना शिवसेनेने दिलेलं आव्हान होतं, तुमचा आभाळ फाटलेला आहे, तुम्हाला शिवायला दोरा सुद्धा मिळणार नाही, आणि मिळाला तर तो पुरणार नाही. दुर्दैवाने आज तशीच्या तशी परिस्थिती खुद्द उद्धव ठाकरे यांच्या बारगळलेल्या उबाठा शिवसेनेवर आलेली आहे. आणि त्यांना मदतीचा टाहो फोडायला लागतोय. दार उघड बये, दार उघड. तो एक स्वतंत्र विषय आहे की माणसावर विपरीत परिस्थिती ओढवली की त्याची दयनीय अवस्था कशी होते, त्याचं द्योतक म्हणजे दार उघड बये, दार उघड हे गाणं आहे. पण ते गाण्याचे शब्द मुळात कोणाचे आहेत? उद्धव ठाकरे विसरले की ज्यांच्या नावाने गेली 2-2.5 वर्ष अखंड शिव्या शाप देतोय, त्याचं स्मरण विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्याची दुर्दशा आज उबाठा शिवसेनेची झाली. पण तो स्वतंत्र विषय आहे, मी तो स्वतंत्रपणे मांडणार आहे. आज मला तो सगळा कार्यक्रम, पत्रकार परिषद, अराजक हटवण्यासाठी अराजकीय गीत म्हणून आई भवानीला, जगदंबेला साकडं घालत मशाल हाती घे असं सांगावं लागतंय. काय वेळ आली मित्रांनो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांच्या नादाला लागून उद्धव ठाकरे यांनी सगळ्या शिवसेनेचा, आपल्या पित्याच्या मूळ पक्षाचा बोजवारा उडवला, आज ते तुम्हाला दारात उभं करत नाहीयेत. तुम्हाला अक्षरशः लालूच दाखवून खेळवणं चाललंय. गयावया करायला लागतायत. आधी मुख्यमंत्री म्हणून माझं नाव जाहीर करा, आधी मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करा, नाहीतर मग एकमेकांना पाडलं जाईल. काय काय रडगाणं चालू आहे. कशामुळे रडगाणं चालू आहे? हे ज्या पद्धतीमध्ये तुमचे प्रवक्ते, नेते गयावया करतायत. काय तो तुमचा विधान परिषदेतला विरोधी नेता अंबादास दानवे म्हणतो, अरे एकदा तरी परत उद्धव ठाकरेंना 1 दिवसासाठी मुख्यमंत्री करा, 1 दिन का बादशाह बनाव. अंबादास दानवे यांना सुद्धा माहिती नाही 1 दिन का बादशाह हा शब्द शिवसेना संस्थापक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी उच्चारला होता. शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला त्यावेळेला एका प्रचार सभेत बाळासाहेबांनी 1 दिन का बादशाह असा शब्द उच्चारला होता. परेलच्या पोटनिवडणुकीत 1970 साली वसंतराव नाईक मुख्यमंत्री परदेशी दौऱ्यावर गेले होते आणि हंगामी मुख्यमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण त्यांच्या जागी काम करत होते. वामनराव महाडिक परेलच्या पोटनिवडणुकीत कृष्णा देसाईंची विधवा सरोजिनी देसाई यांच्या विरुद्ध वामनराव महाडिक लढत होते. आणि तेव्हा सगळ्या पक्षांनी एक जनसंघ सोडला तर सगळ्या पक्षांनी सरोजिनी देसाई यांना पाठिंबा दिला होता. आणि त्यांच्या प्रचाराला हंगामी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आले होते. तेव्हा त्यांची खिल्ली उडवताना मला वाटतं नऱ्या पार्कच्या सभेमध्ये बाळासाहेब म्हणाले होते, अरे या कोण आहे, तात्पुरता मुख्यमंत्री, 1 दिन का बादशाह शंकरराव चव्हाण, तो काय मला पाडतो, तो काय शिवसेनेला पाडतो. असा 1 दिन का बादशाह हे शब्द शिवसेना प्रमुखांनी उच्चारले. त्याला आता 54 वर्ष होऊन गेली. अंबादास दानवेंचा जन्म सुद्धा कदाचित झाला नसेल, त्यांना हे माहिती सुद्धा नसेल. आणि माहिती नाही म्हणून तर आभाळ फाटले आणि शिवायला दोरा मिळत नाही. एका बाजूने काँग्रेस लखतर ओढते, दुसऱ्या बाजूने एनसीपी लखतर ओढते.
उभाटा शिवसेनेसमोर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जे आभाळ फाटले ते शिवाला दोरा कुठून आणायचा म्हणून फोडलेला टाहो म्हणजे नव्या निवडणुकीसाठी बनवलेलं नवं प्रचार गीत असंच त्याला मी म्हणेन. पण त्यामध्ये तो दम नाहीये जो 56 वर्षापूर्वी 2 गाण्यांची स्वतंत्र रेकॉर्ड बाळासाहेबांनी बनवून घेतली होती. विसरून गेलेत. शिवसेना काय हेच विसरलेले आज आपण शिवसेनेचा वारसा चालवतो म्हणतात. यापेक्षा स्वर्गीय बाळासाहेबांचं दुर्दैव ते काय असेल. पण असो, आज ते जो बघितल्यानंतर मला पहिले शब्द आठवले, आभाळ फाटले शिवायला दोरा मिळायचा नाही, मिळाला तरी तो पुरायचा नाही. हे 56 वर्षापूर्वी शिवसेनेच्या प्रचार गीतानेच सांगून ठेवले. उद्धव ठाकरेंना त्याचा अजून मुलगडा झालेला नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.